श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता, कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या रेसिपीचे नाव आहे गुळाचे पेढे, गुळाचे माव्याचे केशरी पेढे. तर त्यासाठी हे बघा, इथे मी साहित्य घेतलं. इथे मी मावा, हा मी घरचाच मावा घेतलेला आहे, 1/2 किलो घेतलेला आहे. तर मी हा असा किसून घेतला आहे. हा मलईपासून तयार केलेला मावा आहे. तुम्हाला जर याचे म्हणजे बघायचं असेल म्हणजे याचा व्हिडिओ, तर तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघा. याचा म्हणजे मलईपासून मावा तयार केलेला आहे. तर मी हे 2 बाऊल, हा मावा म्हणजे 1/2 किलो आहे, तर 1/2 किलोच्या 125 ग्रॅम साधारण गूळ घ्यायचा. अर्धा म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे. आता गोड कमी जास्ती त्याप्रमाणे मी घेतलं आहे. म्हणजे 1-2 बाऊल हे झालेलं आहे, तर मी त्याचा अर्धा बाऊल घेतलेला आहे. हा गूळ म्हणजे नैसर्गिक गूळ घेतला आहे, बारीक चिरून असा कापून. आणि ते ड्रायफ्रूट्स घेतले ते बघा, काजू, बदाम, पिस्ता असे घेतलेले आहेत. आणि वेलची जायफळची पूड घेतली अर्धा टेबलस्पून. आणि 3 टेबलस्पून मी साजूक तूप घेतलेलं आहे. आणि इथे मी दुधामध्ये केसर भिजवून घेतलेलं आहे. हे बघा, कारण आपले गुळाचे केशरी पेढे आहे. करायचं, मी याचं गॅस पेटवलं आहे, गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आणि आता आपण याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेऊया. 2 टेबलस्पून साजूक तूप घालूया. आणि आता आपण हा जो मावा घेतलेला आहे तो घालून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. हा बघा, मावा घातला आहे. हा मलईपासून बनवलेला मावा आहे. तर कसा बनवायचा तर तुम्ही बघा माझ्या चॅनलला जाऊन. मलईपासून मावा, हा बघा, छान होतो, मस्त असा सॉफ्ट. आणि ते पण गाईच्या दुधापासूनच आहे. कारण गाईच्या दुधापासून मलई जी निघते त्याचं तूप नाही निघत. जेवढं म्हैशीच्या दुधाचं आपण काढतो ना तेवढं याचं म्हणजे निघतच नाही. तर मग त्याचा उपयोग काय करायचा मलईचा, तर मी मावा करायला लागली. तर तुम्ही बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर घरचाच आपला. थोडं असं परतून घेऊया. मावा जरा असा गरम करून घेऊया. आपण हा मावा असा परतून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, याच्यामध्ये हे जे केशरचं आपण दूध केलेलं आहे ना, केशर घातलेलं, ते घालून घेऊया. केशर दूध आणि परत परतून घेऊया. केसर टाकलेले दूध. आता पुन्हा आपण याला असं परतून घेऊया. आता हे परतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला म्हणजे कढई सोडायला लागलेली आहे बघा. हा गोळा फिरायला लागला आहे, कढई सोडायला लागले. आता आपण काय करायचं, आपण हा गूळ घालून घ्यायचा. आपण जो गूळ घेतला आहे ना, हा गूळ घालून घेऊया. हां, गूळ घातला आहे. तर गूळ पण चांगला हे करून घेऊया एकजीव. आता असा म्हणजे वितळलेला आहे. आता पुन्हा आपल्याला परतून याचा गोळा होईस तोपर्यंत आपल्याला हे घाटून घ्यायचं आहे. आपण करूया. स्लो पण नाही एकदम करायची आणि फास्ट पण नाही करायचं, अशा याच्यामध्ये ते करायचं. आपल्याला ही जी वेलची जायफळची पूड घेतली ही घालू. याच्याने खूप छान स्वाद येतो. केशराचा स्वाद आणि वेलची जायफळचा स्वाद एक नंबर लागतो पेढा. आता तुम्हाला जर फूड कलर घालायचा असेल ऑरेंज केशरी तर तुम्ही घालू शकता. पण मला म्हणजे ज्याला घालायचं आहे तो घालू शकतो. पण ज्यांना असं नॅचरलच पाहिजे असेल गुळाचा तर त्यांनी नका घालू. मी नाही घालत आहे, कारण मला हा गुळाचा नॅचरलच हवा आहे. त्याच्यामध्ये आपण पुन्हा साजूक तूप घालूया. आता पुन्हा आपण याला असं चांगलं मिक्स करून म्हणजे गोळा होईस तोपर्यंत करूया. आता हे म्हणजे कढई सोडायला लागलेलं आहे बघा गोळा. आता आपण काय करायचं, गॅस बंद करू आणि असं थंड करायला ठेवू. थंड झालं का आपण याचे पेढे करायला ठेवू. थंड झालं का पेढे करायला. आता आपण हे असंच ठेवूया. आता मी ते काढून घेतलेलं आहे. आता हे थंड करत ठेवूया जरा. थंड झालं का आपण पेढे. आता आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. हे बघा, आता आपण याचे काय करायचे, असे पेढ्यास म्हणजे गोळे करून घेऊया. आणि हातावरती आपण हा असं दाबून घेऊ आणि हातावरती असा पेढा करून घेऊ. आता आपण हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, केसर घेतले आहेत लावायला. मस्त असे रवाळ झालेलं आहे. हे बघा, पेढा एकदम मस्त रवाळ झाला आहे. तसे पेढे करायचे आपल्या आकाराचे. आता आपल्याला तुम्हाला कसा हवं आहे आकार तसे हे करायचे. आधी असं गोल करून घ्यायचा, हातावरती असा गोल करून घ्यायचा. आणि मग त्याला असा प्रेस करायचा. असा प्रेस करायचा, असं अंगठ्याने थोडंसं हे करायचं. आणि याला असे ड्रायफ्रूट्स आपण असे ड्रायफ्रूट्स ठेवायचे मध्ये. असे ड्रायफ्रूट्स आणि केसरची काडी, एक केसरची काडी अशी लावायची. हे बघा,
अशा पद्धतीने आता मी हे पेढे करून घेते। हे बघा, आता मी असे पेढे करून घेते। बघा मस्त झाला आहे ना पेढा। हे बघा दुसरा दाखवते। बरोबर या साईडचे असे पेढे करायचे, असा गोल करायचा आणि हातावर असा दाबून घ्यायचा, असा तळ हातावरती असा दाबून घ्यायचा। असं झाला का थोडं अंगठ्याने असं प्रेस करायचं, थोडंसं अंगठ्याने असं प्रेस करायचं आणि असे ड्रायफ्रूट्स लावायचे मध्ये आपल्या आवडीप्रमाणे आणि एक अशी केसरची काडी अशी लावायची। झाला आपला केशरी पेढा मस्तपैकी। तर मी अशा पद्धतीने आता करून घेते। अशा प्रकारे आपले हे मस्तपैकी गुळाचे केशरी पेढे तयार आहेत। किती छान बघा, आणि टेस्टला तर एक नंबर आहे। तुम्ही नक्की करून बघा। साखरेचं तर खातातच, गुळाऐवजी तुम्हाला साखर वापरायची तर साखर वापरा, पण गुळाचे अप्रतिम लागतात, ते नक्की तुम्ही करून बघा मस्तपैकी। हे बघा असे सॉफ्ट आणि छान झालेत ना, एकदम मस्त झालेत आणि टेस्टला पण मस्त झालेत। तर आपण असे ठेवून घेऊ आता। अशा प्रकारे तयार आहेत आपले गुळाचे पेढे, केशरी पेढे। तर तुम्ही देवाला प्रसादासाठी नक्की ट्राय करा, एक नंबर लागतात गुळाचे पेढे हे। तर हे बघा आता मी हातानेच केल्यात, घरगुती आपले मस्त करायला पटकन। आणि परत तुम्ही साच्याने करायचे असतील तर साच्याने पण करा, साच्याने पण छान होतात, पण असे मस्त। तर तुम्ही नक्की ट्राय करा। जर या माव्याची मी मावा घरगुती केलेला आहे, याची जर लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही देते लिंक, तर तुम्ही नक्की ट्राय करा केशरी पेढे गुळाचे। माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू। धन्यवाद।